सांगते सांगते. आई माझा झाला. काय झालं? अभ्यास. अभ्यास झाला? हो. बर ठीक आहे, मग आता जा खाली खेळायला. हा ना, गेटच्या बाहेर जायचं नाही. आई तुझे रोज सांगते. रोज रोज सांगते म्हणजे काय? एकदा सांगून ऐकत नाहीस ना तू, म्हणून रोज सांगायला लागतं. बरं नीट खेळ हा, पडू धडू नको. चल जा बरं, आता वेळ नको घालू. जा लवकर वरती ये. आणि अथर्व. हो बोलते ना मी. नाही बरं केलं तुम्ही ते. सांगते सांगते निरोप सांगते. हा तुम्ही सांभाळ. नानी माझा चहा कुठे? टेबलवर ठेवलाय. तर थंड झाला असेल ना तर आपल्या आपण गरम करून घे. काही गरज नाहीये. कशी आहेस माय? बरी. बर. आई बाबा काय म्हणाले? कधी येऊन राहिले घरी? अगं ते आज नाही येत आहेत. म्हणजे? नाही, त्याचे मित्र राहतात ना इथे, त्यांच्याकडे मुक्कामाला गेलेत ते आज. ते म्हणले आपण सगळे इथं आहोत, उगाच गर्दी काऊन, म्हणून राहिले तिथे. वा, कोणाला तरी शहाणपणा सुचला तर. समिधा तू मध्ये बोलू नकोस. अहो नानीजी काही नाही, चुकीचं कुठे बोलून आली ती, बरोबरच तर बोलते ना. आता घर तुमचं आहे, आम्ही मेहमान आहोत. आधीच राधिका इथं राहते इतके दिवस, त्याच मनावर बोज आहे आमच्या. आणि रोज रोज मेहमान असले की कंटाळ येते माणसाला, नाही का? अहो पण हिला काय करायला लागतंय? उष्टी खरकटी काढायला हिला सांगतोय का आम्ही? नानी हे घर आपलं आहे आणि मी तुमची सून आहे हे विसरताय तुम्ही. सून आहेस ना, मग सुनेच्या मर्यादेत राहा. हे घर यांचं आहे. या घरात कोणी यायचं कोणी राहायचं हे आम्ही ठरवू, कळलं? तुम्ही फोन लावा ना काकांना, मी बोलते त्यांच्याशी. अहो नाही नानी, अहो आज तर ते येणारच नाहीयेत बरं. आणि येऊन जाऊन राहतील ना, काऊन तंटा उगीच. आमच्यामुळे तर बिलकुल नको बाई. अहो पण राहिले असते इथे ते सुद्धा. तसं नाही हो नानी, खरं आहे तुमचं. पण आता एखाद्यानं बोट दिला तर काय हातच कापून घ्यावं का? असं नाही ना चालत. आम्हाला कळते तुमची सगळ्यांची गैरसोय होऊन राहिली ती. आम्ही निघू, म्हणजे आम्हाला समजते सगळं. नशीब तुमच्या तुम्हालाच काही गोष्टी कळतायत. नाही तर यांनी आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली डोळ्याला. राधिकाशिवाय दुसरा तिसरा काही दिसतच नाहीये ना. समिधा बोलायची गरज आहे, खूप बोलतेस आता तू. नानी राहू दे राहू दे राहू दे, काऊन रागावता? काय बरं समिधा, खरं तर मी निघणारच होते, पण राधिकाच्या या अशा परिस्थितीमध्ये तिच्यासोबत कोणीतरी पाहिजे ना, म्हणून राहिले. मी निघेनच, लवकरच निघेन. बरं बघा, तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. नंतरचं नंतर पाहू आपण. हल्लीच्या मुलींना ना ऍडजस्टमेंटची सवयच नाही. हा पूर्वी नाही का, चाळीमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये कुटुंबाच्या कुटुंब राहत होती. नवरा बायको सासू सासरे नातवंड पतवंड सगळी राहत होती आणि कोणाचं काहीही अडत नव्हतं. मुळात ना जागा घरात नाही मनात असायला लागते. काऊन हट्टीपणा करतोस तू? किती वेळा सांगितलं, काऊन मागितली बाबांकडे सायकल? मी देणार होते ना तुला. हवी आहे म्हणजे काय, घेऊन देणार होते ना. पण कधी घेऊन देणार? मी वेट नाही करणार. सगळ्या फ्रेंडकडे सायकल आहे, फक्त माझ्याकडेच नाही आहे. चल मी बाबांकडे जातो. अथर्व इकडे ये, इथे ये, माझ्या समोर ये. राधिका सोड ना त्याला, जाऊ दे ना. नानीजी या बाबतीत मी कोणाचंही ऐकून घेणार नाही. मला सांग, काऊन असं वागलास तू? हा काऊन असं वागलास? मी देणार होते ना तुला सायकल, असं नाही ऐकणार तू. मी ना भक्ती मिसला तुझं नाव सांगते, चांगले शिक्षा करतील तुला. हा तू काय नाही, I hit you. अथर्व, असं नाही बोलायचं बाळा. शाण आहे ना आमचं बाळ. हा पण असं नाही बोलू बाबा. आईला असं बोलतेत का कधी? नाही ना. राधिका जाऊ दे ना. आई, ज्या पोराला आपण इतकं चांगलं वाढवून राहिलो, ते पोरगच आपल्याला असं बोलतोय. अगं पण राहण आहे ना तो, राहू दे ना. त्याला काही कळतं का? ए अथर्व, अथर्व इथे उभा राहा. पाय
उभा राहा इथे, नीट उभा राहा. हा शाळा बाळ. आपल्या आईला असं बोलते का कोणी? हा, एक सायकल तिनं नाही दिली तर ती एकदम नावडती झाली का हो तुझी? मग सायकल हव्या. हाव ना, मग देते ना मग ती सायकल. नाही म्हटलं का तिनं? पण असं नाही बोलू, असं हट्ट करतेत का? आणि असं उलट बोलतेत का आईला? तू तुझं किती करते, तुला नाव मापू घालते, तुला जेवायला देते, तुझी शाळेची तयारी करते, तुला हवं नको ते सगळं बघते. ती माझ्यावर लक्ष देत नाही. राधिका, अगं तू रागावलाय, चिडलाय म्हणून असं म्हणतोय. मला म्हणत होता परवा आणि की आईचं माझ्याकडे लक्ष नाही, तिला वेळच नाही माझ्यासाठी. अहो पण नानी, सोसायटीतली मुलं काय कमी आहेत का? त्याला चिडवत होती, म्हणत होती तुझं घर इथेच आहे तर तू कशाला नानी आजीकडे राहतोस. लोकांनाही किती उठाटेवी पाय बरं, असं बोलतेत का? मुलाच्या मनावर परिणाम होते ते काही दिसत नाही का त्यांना? मग बाबांकडे जायचं. राधिका, हे बघ, हे खूळ आहे त्याच्या डोक्यामध्ये, म्हणून असं म्हणतोय तो, म्हणून चिडलाय तो. आणि पोरं काहीतरी बोलली की बिथरतात गई मुलं. हे बघा ठरव, सगळं करायचं. तूही जायचं तुझ्या बाबांकडे, तुझी आई जाणार तुझ्या बाबांकडे. पण जरा थोडे दिवस इथं थांब बरं, थोडे दिवस राहूया ना. नाही मी आता येते. अरे आता काय बरं? अगं इकडे राधिका, हे बघ ऐक, मी काय तुला चुकीचं ओरडलेलं नाहीये. तर आपल्याला इथेच राहावं लागणार आहे. नाही मी जातो. नाही, आपल्याला इथेच राहायचंय. अथर्व, अथर्व बाळा, असा हट्ट नाही करायचा. तुला बाबांकडे जायचंय ना, जाऊया ना आपण. फक्त तू आता जेवून घे. तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली मी, आणि आईस्क्रीम पण आणलंय. अरे वा. आणि हे बघ, तू इथून निघून गेलास तर मला खूप वाईट वाटेल, मग मला रडू येईल. चालेल तुला? नाही 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 ना चालणार नाही. मग पटकन जायचं आणि हात पाय धुवून घ्यायचे, जेव आणि मग जा. नको, मी बाबांकडे जाऊया. पप्पा मध्ये द्या. हाव ना, पण याच्या अगोदर आधी आपण हातपाय तर धुवून घेऊया ना. हा, चला पटापट पटापट हातपाय धुवून घ्या. चल 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 चल, मी समजावते त्याला. चला 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 चला. अरे तू काय एवढा रेस्टलेस होतोयस? मी म्हंटल होतं ना तुला त्या लोकांच्या तोंडी लागू नकोस म्हणून. करून घेतलास ना इन्सल्ट स्वतःचा. काय गरज होती ती सायकल घेऊन द्यायची त्या मॉन्स्टरला? वेस्ट ऑफ मनी. शनाया, वेस्ट ऑफ मनी काय यार? माझ्या मुलाला मी सायकल घेऊन गेली, त्याच्यात वेस्ट ऑफ मनी कसला आला? इज इट? तुझ्या बायकोने तर काय ऍक्सेप्ट केली नाही ती सायकल. आता काय शोपीस म्हणून ठेवायची ही सायकल? काही असू दे, मी तुला सांगतो ना, राधिका काही म्हणू दे, अथर्व 2 दिवसात तिच्याकडे हट्ट करून ही सायकल घेऊन जातो की नाही बघ. त्याच्या सगळ्या मित्रांकडे अशी सायकल आहे, त्याच्याकडेच नाहीये. प्लीज, डू यू रिअली थिंक सो? ती बाई इतकी इगोइस्टिक आहे, मला नाही वाटत ती काय तिच्या मुलाला पाठवणार आहे. आणि सायकल वगैरे तर नो वे, प्लीजच. शनाया, मी काही राधिकाला कमी दाखवण्यासाठी नाही घेऊन दिली त्याला सायकल. मग मला नाही बघवलं गेलं. सोसायटीतल्या इतर मुलांकडे तो गयावया करत होता सायकलसाठी. लोक काय बोलत असतील? गुरुनाथ सुभेदार एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ पण स्वतःच्या मुलाला सायकल नाही घेऊन देत आहे, म्हणून घेऊन दिली त्याला. किती खुश झाला होता तो सायकल बघून. पण मला राधिकाचं काही कळत नाही. आम्ही ना सकाळी बघ ना ती कशी माझा हक्क, हे हवंय ते हवंय, ते पोडगी का काहीतरी हवंय म्हणाली. आणि आता तू एक गिफ्ट घेऊन दिलं तर लगेच का तिचं इगो आणि सेल्फ एस्टीम जागा झालंय. म्हणून तर एवढं सगळं ऐकवलं ना मला तिने. बोलली काय एक्झॅक्टली ती? तेच ग, ते बापाचा हक्क, त्याची कर्तव्य. मग एवढंच वाटत असेल तर अथर्वला तुमच्याच कडे राहायला का नाही घेऊन जात वगैरे. मॉन्स्टर आणि इथे राहिला? गॅरी नाही, प्लीज प्लीज तू काही कर पण मॉन्स्टर इथे नाही आला पाहिजे प्लीज. तुला माहिती ना मला लहान मुलांची अलर्जी, मला नाही आवडत लहान मुलं. प्लीज प्लीज. तुला घटस्फोट हवायला? राधिका तुला घटस्फोट द्यायला तयार आहे, बाबा. पण एका अटीवर. कसली अट? 8 दिवस अथर्वचा तू सांभाळ करायचा.